नमस्कार. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूया ठळक घडामोडी. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कामकाज ठप्प. ठेकेदारांच्या आंदोलनाकडे सुद्धा शासनाचं दुर्लक्ष. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी. कोल्हापुरात आमदार गायकवाडांच्या पुतळ्याला जोडे मारत आमदारकी रद्द करण्याची मागणी. इचलकरंजी शहरात आमदार राहुल आवाडे यांनी स्वखर्चातून खोदलेल्या बोरवेलवर महापालिकेच्या खर्चातून पंप बसवण्याच्या कामात भ्रष्टाचार. शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांचा आरोप. काँग्रेस पक्ष नेहमीच ओबीसींसोबत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांचं कोल्हापुरात प्रतिपादन. आणि माध्यमं बदलली तरी तरुणाईचा वाचनाकडील कल कायम. जागतिक पुस्तक दिनानिमित्त एस न्यूज विशेष. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. आता बातम्या पाहूयात विस्तारानं. राज्यातील सरकारी, निमसरकारी तसंच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी समन्वय समितीच्या वतीनं 21 एप्रिलपासून बेमुदत संप पुकारण्यात आलाय. आज संपाचा तिसरा दिवस असून शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट तसंच संपाचा जनजीवनावरही परिणाम होताना दिसतोय. जुनी पेन्शन योजना लागू करावी. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अधिसूचना तात्काळ काढावी. चतुर्थ श्रेणी आणि वाहन चालक भरतीवरील बंदी उठवावी. तसंच कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात कडक कायदेशीर तरतूद करत IPC कलम 353 अजामीनपात्र करावा. या प्रमुख मागण्यांसाठी सरकारी, निमसरकारी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीनं पुकारलेल्या संपाचा आज तिसरा दिवस होता. या संपात जिल्हा हिवताप कर्मचारी संघटना, महाराष्ट्र राज्य गृह विभाग कार्यालयीन कर्मचारी संघटना, सार्वजनिक बांधकाम विभाग कर्मचारी संघटना, वस्तू आणि सेवा कर कर्मचारी संघटना, जिल्हाधिकारी कार्यालय, प्रादेशिक परिवहन कार्यालय, जिल्हा उपनिबंधक कार्यालय यासह विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी सहभागी झालेत. आज तिसऱ्या दिवशी संपाला तीव्र स्वरूप प्राप्त झालं असून जिल्हाधिकारी, RTO आणि जिल्हा उपनिबंधक कार्यालयासह अनेक शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट दिसून आला. शासकीय कर्मचारी संपावर असल्यामुळं कार्यालयीन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले. महसूल आणि नोंदणी विभागातील कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं असून कार्यालयांमध्ये नागरिकांची वर्दळ कमी झाली आहे. अनेक ठिकाणी कार्यालयं ओस पडलेली दिसत आहेत. राज्यभरात या संपाचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय. दरम्यान आज संपावर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील महावीर गार्डन इथं एकत्र येऊन आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर आणि महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी आंदोलकांना मार्गदर्शन केलं. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे यांनी संपाला पाठिंबा देत मागण्या मान्य करा, अन्यथा तुमचं सरकार गाडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा दिला. या महायुती सरकारच्या काळामध्ये आपल्याला तिसऱ्यांदा संप करावा लागतोय, पण शासन याची दखल घेत नाही, आपल्याला फसवतंय.
याचा असंतोष आम्हा 18 लाख सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांच्यावर आहे. म्हणून आपल्या माध्यमातून ह्या सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या ज्या 18 प्रमुख मागण्या आहेत त्या मान्य झाल्याशिवाय त्या लिखित स्वरूपात विहित मुदतीमध्ये त्या पूर्ण करण्याच्या अटीनं जर लिहून दिलं तरच आम्ही हा संप मागं घेऊ. आपल्या सरकारी कर्मचाऱ्यांची लढाईची परीक्षा घेऊ नका. 54 दिवस लढलेले हे सगळे सरकारी कर्मचारी आहेत. तेव्हा 4थ्या दिवसासाठी, 5व्या दिवसासाठी, 50व्या दिवसासाठी सुद्धा आम्ही लढायला तयार आहोत. म्हणून ह्या मुर्दार शासनाला आम्ही आपल्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो. आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत जुन्या पेन्शनसह त्या सगळ्या मान्य करा, अन्यथा आम्ही 17 लाख कर्मचाऱ्यांची कुटुंब जे आहोत ते भविष्यकाळामध्ये तुमचं सरकार गाडल्याशिवाय राहणार नाही. गेल्या वेळी आमच्यामुळं शासन पायउतार झालंय. OPSचा 4था पर्याय द्यावा, अन्यथा याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील, असा इशारा संघटनेचे निमंत्रक अनिल लवेकर यांनी दिलाय. विद्यमान शासनाला मी विनंती करतो, आमचा 37 दिवसाचा संप झाला, 54 दिवसाचा संप झाला, शासनाने आमच्याशी बोलणी नाही केली. त्यावेळेचं शासन आमच्यामुळं त्यांना पाय उतार व्हायला लागला आहे. आत्ता ती परीक्षा घेऊ नये. आत्ता शासन आम्हाला 3 पर्याय देणार असं समजतं आहे. काल मुख्य सचिवांच्यावर बैठक झाली. युनायटेड पेन्शन स्कीम जी सेंट्रलमध्ये आहे, NPS आणि रिवाईज NPS या 3पैकी एक विकल्प सेवानिवृत्तीच्या आधी 1 वर्ष द्यायचा असा प्रस्ताव शासनाकडून येणार आहे. आमच्या सर्व तमाम कर्मचारी आणि शिक्षकांच्या वतीने मी सांगू इच्छितो की त्यामध्ये 4था एक पर्याय द्या, OPSचा. सेवानिवृत्ती आधी 1 वर्षभर आम्ही देऊ, पण OPSचा 4था पर्याय पाहिजे. अन्यथा ह्या संपाच्या पद्धतीत फेरविचार होऊ शकणार नाही. त्याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील. संपामुळे शासकीय यंत्रणा विस्कळीत झाली असून नागरिकांची गैरसोय होतीये. या संपावर तोडगा कधी निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शासकीय विभागांकडील प्रलंबित देयकांच्या प्रश्नांवर कोल्हापुरात ठेकेदार संघटनांचं 15 एप्रिलपासून आंदोलन सुरू आहे. आज 8व्या दिवशीही ठेकेदारांचं जिल्हा परिषदेसमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरूच होतं. गेल्या काही वर्षांपासून विविध शासकीय विभागांकडून ठेकेदारांची देयकं रखडली आहेत. अपुऱ्या निधीमुळे ही थकबाकी मोठ्या प्रमाणावर वाढल्याचा दावा कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघटनांनी केलाय. सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, जलसंपदा, नगरविकास आदी विभागांचा यात समावेश आहे. या प्रलंबित देयकांमुळे ठेकेदार आर्थिक अडचणीत सापडले असून शासनानं तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा शासकीय ठेकेदार संघटनांनी केली आहे. या संदर्भात प्रशासनाला निवेदन देण्यात आलं असलं तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. त्यामुळे 15 एप्रिलपासून जिल्हा परिषदेसमोर संघटनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलंय. आज 8व्या दिवशीही आंदोलन सुरू असून आंदोलनादरम्यान ठेकेदारांनी भजन आंदोलन करत आपला निषेध व्यक्त केला. आज ठेकेदार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन समस्या मांडल्या. या प्रश्नात लक्ष घालून तोडगा काढण्याचा प्रयत्न करू असा विश्वास त्यांनी दिला. प्रलंबित देयकांचा प्रश्न मार्गी न लागल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ठेकेदारांनी दिलाय. आंदोलनात कोल्हापूर जिल्हा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे अध्यक्ष किशोर जामदार, उपाध्यक्ष सोहम दळवी यांच्यासह संदीप सावंत, किरण माळी, निलेश पाटील, प्रशांत शेलार, दयानंद शिंदे, विक्रम नलावडे, कुलदीप पाटील, आनंद पवार, प्रदीप पाटील, दिलीप पाटील, बाळासो तुरंबे, सतीश मोहिते, राजू हुपरे, सदानंद पाटील, तानाजी शेंडगे, नारायण दळवी, उत्तम पाटील, बसवंत अडकुलकर, प्रमोद बागल, दीपक जाधव, स्वप्नील लाड, विश्वजित देसाई, मोहन पाटील, महादेव एकल, अप्पासो मोहिते, सर्जेराव देसाई, ओंकार पाटील, मंगेश शिंदे, युवराज एसने, युवराज चौगुले, अविनाश कुपटे, दिग्विजय निकम, महेंद्र कलकुटकी, शक्ती शिंदे, विशाल पाटील, सचिन कोळी, सुरेश नलवडे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे ठेकेदार सहभागी झाले होते.
शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. सध्या याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून याची सर्वत्र चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील पुरोगामी विचारधारेच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला जातोय. संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी प्रशांत आंबी यांनी केली आहे. तर गिरीश फोंडे यांनी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन आमदारकी रद्द केली नाही तर गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचन करू असा इशारा दिलाय. शिवाजी कोण होता हे ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तक प्रशांत आंबी यांनी पुनः प्रकाशित केलंय. बुधवारी रात्री 12:51 शिवसेना शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिली आहे. एकूण 9 मिनिटांच्या या संभाषणामध्ये त्यांनी आंबी यांना शिव्यांची वाखोली वाहिली आहे. सध्या ही ऑडिओ क्लिप जोरदार व्हायरल होतीये. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी या संपूर्ण संभाषणाची माहिती देत आमदार संजय गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्याची मागणी केली आहे. तसेच शिवाजी महाराजांच्या नावातले जी आहे हे आदरार्थीच आहे, त्यामुळं अनादर करणं हा हेतू नाही आहे आणि एकेरी उल्लेख सुद्धा तो नाही आहे. पण त्यांची पुस्तक वाचनाची तयारी नव्हती. ते मला कंटिन्यू तुझी जीभ कापतो, तुला घरात घुसून मारतो आणि आईवरून बायकोवरून अत्यंत घाणेरड्या भाषामध्ये शिवीगाळ करत होते. आमदार गायकवाड यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याबद्दल सुद्धा अक्षरपाह वक्तव्य केल्याचं आंबी यांनी सांगितलं. तुम्ही शिवाजी महाराजांचा अनादर करताय असं सुरुवात त्यांची होती आणि त्याच फोन कॉलमध्ये ते मला असं म्हणतात की शिवाजी महाराज हे तुझ्या माईचा नवरा होता, अशी भाषा ते शिवाजी महाराजांबद्दल वापरतात. म्हणजे 9 मिनिटांमध्ये सुद्धा त्यांना त्यांचा जो ढोंगीपणा आहे शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा तो लपवता आलेला नाहीये. अशा आमदारावर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. आमदाराची रद्द झाली पाहिजे अशी मागणी मी तुमच्या माध्यमातून करतोय. या प्रकरणामुळे कोल्हापुरातील पुरोगामी विचारधारेचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झालेत. यासह विरोधी गटातील आमदारांनी सुद्धा आमदार संजय गायकवाड यांचा चांगलाच समाचार घेतलाय. कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी अशा आमदारांवरती कारवाई करत त्यांची आमदारकी रद्द केली नाही तर आमदार गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन करू असा इशारा दिलाय. संजय गायकवाड हे अल्पशिक्षित असावेत, कारण त्यांना शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल काही माहिती नाही. ज्या पुस्तकाचा ते शिवाजी कोण होते याचा उल्लेख करतात ते गोविंद पानसरे यांनी 1998च्या आसपास लिहिलेलं आहे. आणि त्यापूर्वी प्रबोधनकार ठाकरे यांनी दगलबाज शिवाजी असं शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केलेला आहे. म्हणजे सर्वात प्रिय अशी व्यक्ती असते त्याचा एकेरी उल्लेख होत असतो. याबरोबरच गणेश कुराडे नावाचे लेखक होते, त्यांनी 1939 साली शिवाजी कोण होता याच नावाने पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे संजय गायकवाड हे अल्पशिक्षित गुंड असलेले प्रवृत्तीचे अशोक खरात यांची जी काही भोंदूगिरीची एक संस्कृती तयार झालेली आहे त्याच्यातनं हे आपत्ती उदयास आलेलं आहे असं आम्हाला वाटतं. आणि म्हणून त्यांच्यावरती जीवे मारण्याच्या धमकीचा खुणा दाखल व्हायला पाहिजे. प्रशांत आंबी हे बहुजन समाजातील युवक आहेत आणि त्यामुळे त्यांचा अपमान करणं, त्यांच्या कुटुंबाचा अपमान करणं, जीवे मारण्याची धमकी देणं ह्या सगळ्याबद्दल गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक व्हायला पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीतील असंख्य कार्यकर्ते हे संजय गायकवाड यांच्या घरासमोर जाऊन शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचून दाखवतील आणि जी काही कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल त्याची जबाबदारी या राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्यावरती राहील. एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांची भूमिका पक्षाची जाहीर केली पाहिजे की अशा रीतीनं जे निर्लज्ज आणि कलंकित आमदार हेच त्यांचं प्रतिनिधित्व करतायत का, त्यांची ही भूमिका आहे का. गोविंद पानसरे यांच्याबद्दल ज्या पद्धतीने ते बोलतायत, गोविंद पानसरे यांच्या खुनामध्ये देखील या आमदार गायकवाड यांची चौकशी व्हायला पाहिजे अशी आम्ही मागणी करत आहोत. वास्तविक या पुस्तकात अक्षरपाह असं काही नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांची महतीच या माध्यमातून मांडण्यात आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी 1988 साली छत्रपती शिवाजी महाराज सर्वांना कळावेत या उद्देशानं या 70 पानी पुस्तकाची निर्मिती केली होती. आजवर या पुस्तकाच्या लाखोंच्या संख्येनं प्रती विकल्या गेल्या आहेत. पण सध्या फक्त पुस्तकाच्या नावावरून आकांड तांडव सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. ही घटना पहिलीच आहे असं नाही.
याआधी सुद्धा हिंदुत्ववादी संघटनांचा कार्यकर्त्यांनी याला विरोध दर्शवला होता. मात्र या पुस्तकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या माहितीबद्दल कोणीच बोलायला तयार नाहीये. शासकीय सेवेतील कंत्राटीकरण रद्द करावं यासह विविध मागण्यांसाठी राज्य सरकारी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचा गेल्या 2 दिवसांपासून संप सुरू आहे. या संपाचा छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय सेवेवर फारसा परिणाम झाला नसल्याचं वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे यांनी सांगितलंय. शासकीय सेवेतील कंत्राटीकरण रद्द करण्यात यावं यासाठी राज्य सरकारी तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेनं गेल्या 2 दिवसांपासून संप पुकारलाय. या संपामुळे अनेक शासकीय कार्यालयातील कामं ठप्प झाली आहेत. कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयातील आरोग्य सेवेवर पहिल्या दिवशी काहीसा परिणाम झाला होता. तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा संप असून देखील बुधवारी दिवसभरात CPR इथं 25 रुग्णांवर महत्त्वाच्या आणि 91 रुग्णांवर किरकोळ शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसंच बुधवारी दिवसभरात 1300हून अधिक रुग्णांनी बाह्यरुग्ण विभागातील आरोग्य सेवेचा लाभ घेतला. संप सुरू असताना देखील व्हाईट आर्मीच्या मदतीनं इथली वैद्यकीय सेवा सुरू आहे. संपाच्या दुसऱ्या दिवशी CPRमधील वैद्यकीय सेवेवर फारसा परिणाम झालेला नाही, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिरजे यांनी दिली आहे. आज दिवसभर देखील CPRमध्ये वैद्यकीय सेवा घेण्यासाठी गरजू रुग्णांनी रांगा लावल्या होत्या. गोकुळ निवडणुकीसंदर्भात दूध संस्थांनी दाखल केलेली आणि संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणारी प्रकाश बेलवाडे यांच्या याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये दाखल झाल्यात. यावर 27 आणि 28 एप्रिलला सुनावणी होणार आहे. याबाबत अवसायनात काढण्याची मागणी झालेल्या संस्थांच्या सुनावणीची स्थिती काय आहे याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक कार्यालयाला दिलेत. या अनुषंगानं काल बुधवारी आणि आज गुरुवारी सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे न्यायालयात असल्यानं आज देखील अवसायनातील संस्थेची सुनावणी झालेली नाही. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक अर्थात गोकुळशी संलग्न विविध कारणांमुळे अवसायनात काढाव्यात अशी मागणी झालेल्या 1108 दूध संस्थांची सुनावणी प्रक्रिया सहाय्यक निबंधक दुग्ध यांच्याकडे 7 एप्रिलपासून सुरू आहे. दरम्यान तत्कालीन सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे, सुजय कदम यांची अचानक बदली झाल्यानं सुनावणीला ब्रेक लागलाय. त्यातच गोकुळ दूध संघ निवडणुकीसंदर्भात दूध संस्थांनी दाखल केलेली आणि प्रकाश बेलवाडे यांनी संचालक मंडळावरती ठपका ठेवत संचालक मंडळ बरखास्त करण्याची मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं दाखल करून घेतली आहे. या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र शासनाकडून सहाय्यक निबंधकाकडे सुरू असलेल्या अवसायनाची मागणी झालेल्या संस्थांची स्थिती काय आहे याची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दाखल करण्याचे आदेश सहाय्यक निबंधक कार्यालयाला दिले आहेत. त्यानुसार सहाय्यक निबंधक कृष्णा ठाकरे हे गेली 2 दिवस प्रतिज्ञापत्राद्वारे सुनावणीची माहिती देण्याच्या न्यायालयीन कामकाजामध्ये व्यस्त आहेत. त्यामुळे आज देखील संबंधित संस्थांची सुनावणी होऊ शकलेली नाही. दरम्यान याबाबत ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता न्यायालयीन कामकाजात असल्यानं सुनावणी आता थांबवली आहे. लवकरच सुनावणी सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून अपशब्द वापरत जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, इंडिया आघाडी यासह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीनं कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळी आमदार संजय गायकवाड यांचा प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली. गायकवाड यांची आमदारकी तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुधवारी मध्यरात्री फोनवरून अपशब्द वापरत जीवे मारण्याची धमकी दिली होती. यावर आज कोल्हापूरसह राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटतायत. कोल्हापूरमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, इंडिया आघाडी यासह विविध पुरोगामी संघटनांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली.
आम्ही सारे पानसरे, गुंडागर्दी, दादागिरी, धर्मवाद, मुर्दाबाद, संजय गायकवाड कोण रे, त्याला कोल्हापुरी पायतान हाणा 2 रे अशा आशयाचे फलक घेऊन मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. संजय गायकवाड कोण रे? पायतान मारा 2 रे. संजय गायकवाड कोण रे? पायतान मारा 2 रे. संजय गायकवाड कोण रे? यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करत हा पुतळा जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी तो पुतळा पोलिसांनी काढून घेताना आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये काही काळ झटापट झाली. मुख्यमंत्र्यांनी राज्य सरकारकडे गायकवाड यांची आमदारकी तात्काळ रद्द करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. इतक्या अर्वाच्य आणि इतक्या अश्लील आणि इतक्या आईमाईवरच्या शिवा देतो. आज जर शिवाजी महाराज असते तर याचा पुन्हा चौघडा केला असता, त्याला कुठून उचलून फेकला असता, ह्याच्या आई बाबाला सुद्धा, ह्याच्या पालकांना सुद्धा कळलं नसतं. इतकी मोठी शिवाजी महाराजांनी ह्याला शिक्षा दिली असती. इतक्या घाणेरड्या अश्लील अश्लाघ्य नीतिहीन शिव्या हा माणूस देतोय. पण आमचा प्रशांत हा चळवळीचा कार्यकर्ता आहे, हा गोविंद पानसरे यांचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि भारताचा संविधानाचा सन्मानक असल्यामुळे यानं एकही शिवी उच्चारली नाही. एवढा तरणताटा पोरगा आहे. या संदर्भात पक्का त्याच्यावर गुन्हा तर दाखल झाला पाहिजे, ह्याची आमदारकी पण गेली पाहिजे आणि जोपर्यंत ह्या पदावर तोपर्यंत आहे तोपर्यंत आम्ही सारे त्याच्या विरुद्ध लढणार आहोत. आम्ही थांबणार नाही. एक संजय गायकवाड ज्यानं वैधानिक शपथ घेतलेली आहे, या देशाची धर्मनिरपेक्षता, या देशाची घटना, या घटनेला नाकारून एका सामान्य कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देतोय. राज्याचे गृहमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री यांनी याच्यावर ताबडतोब कारवाई केली पाहिजे. याच माणसानं काही दिवसापूर्वी एका सामान्य हॉटेल कामगाराला 16 मारहाण केली होती. असा गुंड प्रवृत्तीचा माणूस शिंदे सेनेमध्ये आहे, जो पळून जाऊन गुवाहाटीला जाऊन स्वतःचं व्यक्तिमत्व दाखवा गेला आणि जो पळून जाऊन आमदारकी स्वीकारतो, थांबवतो, सत्तेसाठी काय वाटेल ते करतो, या घटनेची प्रतारणा करतो, घटना नाकारतो, घटना मान्य नाही, अशा माणसांना आमदार राहण्याचा अधिकार नाही. महाराष्ट्रामध्ये पुरोगामी शाहू फुले आंबेडकरचा वारसा आहे. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यानं यांची आमदारकी ताबडतोब रद्द करावी, राज्य सरकारनं आमदारकी रद्द करावी अशी आमची विनंती आहे. या निदर्शनात स्मिता पानसरे, प्रशांत आंबी, आरती रेडेकर आंबी, दिलीप पवार, शिवाजीराव परुळेकर, आर.के. पोवार, अतुल दिघे, चंद्रकांत यादव, डी.जी. भास्कर, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, अनिल चव्हाण, सीमा पाटील, महेश बावडेकर यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारतीय महिला फेडरेशन, इंडिया आघाडी आणि विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते. शक्तीपीठ महामार्गाच्या नव्या आखणीमुळे बाधित होणाऱ्या खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वाकरे येथील शेतकऱ्यांची खुपिरेत बैठक पार पडली. या बैठकीत शक्तीपीठ महामार्ग व्हावा यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जाईल, पण शेतकऱ्यांनी याला बळी न पडण्याचा निर्धार केला. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात खुपिरे, साबळेवाडी, शिंदेवाडी, वाकरे इथल्या शेतकऱ्यांनी खुपिरेमधील हनुमान मंदिरात संयुक्त बैठक घेतली. यावेळी शेतकरी दत्तात्रय पाटील म्हणाले, यांनी शक्तीपीठ महामार्ग खुपिरे गावातून जाणार असल्यामुळं आम्हाला 4 लाख रुपये प्रति गुंठा दर भरपाई मिळेल. महामार्गाच्या शेजारच्या जमिनीचा भाव अनेक पटीनं वाढेल अशी लोकांची भावना असली तरी हा महामार्ग बंदिस्त असल्यानं शेजारच्या जमिनीला त्याचा फायदा होणार नाही. तसंच प्रति गुंठा 1 लाखाच्या वर दर मिळणार नाही. तसंच महापुराचा धोका वाढणार असल्याचं सांगितलं. या महामार्गाला विरोध करण्यासाठी गावातील सर्व गट तट राजकारण विसरून सर्वांनी एकजूट दाखवून विरोध केला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. संभाजी साबळे यांनी सर्व लोकप्रतिनिधींना भेटून त्यांनाही शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी भाग पाडू आणि एकजुटीनं शक्तीपीठ महामार्गाला विरोध करू असं आवाहन केलं. यावेळी प्रवीण पाटील यांनी शक्तीपीठ महामार्गामुळे पुराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याचं सांगितलं. नमस्कार, मी दत्ता पाटील. शेतकरी बचाव ह्या मोहिमेसाठी इथं गोळा झालेला आहे. शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांच्या उराव लादलेला प्रकल्प आहे. इथं साबळेवाडी, खुपिरे, शिंदेवाडी ह्या तिन्ही गावची लोक पूर्ण आत्मीयतेनं गोळा झालेले आहेत. ह्या शक्तीपीठमुळं पूर्ण शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे. ह्याच्यामुळं पूर्ण आर्थिक घडी विस्कटणार आहे आपली. या सेवा सोसायटी म्हणा, दूध संकलन हे जे चाललं आहे ते पूर्ण शेतकऱ्याच्या जीवावर चाललेलं आहे. आणि हेच जर शेतकऱ्या जमिनी जर गेल्या शक्तीपीठला तर शेतकरी देशोधडीला लागणार आहे.
पैसा मिळून काही उपयोग नाही त्याचा. आमची शेतजमीन पूर्ण विस्कळीत होते आणि हे आम्हाला चालणारच नाही. आम्हाला हा शक्तिपीठ महामार्ग पूर्ण विरोध आहे याचा. शेतकरी पूर्ण ह्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेम येणार आहे शेतकऱ्याला की रस्ता क्रॉस करायचं म्हटलं तर 1.5 किलोमीटर जाणार आहे. शेतकऱ्याची पाईपलाईन, शेती राहून पण उपयोग नाही त्याचा काय. शेती क्रॉस करायचं म्हटलं तर आम्हाला 1.5 किलोमीटर राहणार आहे. हा प्रकल्प जातोय तो नदी क्रॉस करून जातोय. अशा ठिकाणी पुराचा प्रसंग एवढा वाईट उद्भवणार आहे की आता आहे त्याच भरावामुळं ह्या तुमच्या बास्केट ब्रिजचा प्रकल्प एवढा रखडल्यामुळं आता आहे एवढाच पूर्ण पूर येतोय आणि हा जर प्रकल्प झाला तर आहे ती पण शेती आमची बाधित होणार आहे. त्यामुळे हा पूर्ण ह्या तिन्ही गावचा तरी पूर्ण विरोध असणार आहे आमच्या या शक्तिपीठला. बैठकीवेळी खुपिरे, साबळेवाडी, वाकरे, शिंदेवाडी इथल्या शेतकऱ्यांनी शासनाविरोधात घोषणाबाजी केली. या बैठकीला दत्तात्रय साबळे, नारायण साबळे, बंडा पाटील, शिवाजी शिंदे, रणजित पाटील, संताजी पाटील, SD पाटील, सूरज पाटील, वैभव पाटील, नितीन भोसले, कृष्णात कुंभार यांच्यासह खुपिरे, वाकरे, शिंदेवाडी आणि साबळेवाडीतील शेतकरी उपस्थित होते. पुस्तकं माणसांचे चांगले मित्र असतात असं म्हटलं जातं. मात्र डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली की काय अशी भीती व्यक्त केली जातीये. पण आजच्या तरुण पिढीचा पुस्तकांकडे असलेला ओढा पाहिल्यानंतर ही भीती फोल ठरतीये. केवळ छापील पुस्तकच नाही तर ई-बुक्सच्या माध्यमातूनही वाचक साहित्याशी जोडला जातोय. त्यामुळे तुम्ही सुद्धा आजच्या दिवशी एखादं नवीन पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करा. पुस्तक म्हणजे केवळ फक्त कागदांचा तुकडा नव्हे तर ती एक अनुभवांची आणि विचारांची गोड शिदोरी आहे. आपण बघतोय की पुस्तक म्हणलं की त्याला एक विशिष्ट असा वास येतो. पुस्तकांचा सळसळणारा तो आवाज कुठेतरी आपण मिस करतोय का? कारण आपल्याकडे आता डिजिटल क्रांती सुद्धा झालेली आहे. बरेच लोक आता किंडल आणि ऑडिओ बुक्स बरेचदा वाचत असताना आपल्याला दिसतात. पण आता मी आली आहे जिथं ज्ञानाचा प्रचंड खजिना आहे अशा लक्ष्मीपुरीतल्या बुक स्टॉलच्या गल्लीमध्ये आली आहे. तर माझ्यासोबत इथं एक दादा आहेत पुस्तक विक्रेते. तर ते आपल्याला काय सांगतायत चला ऐकूया. तर दादा, आपण बघतोय की आपल्याकडे डिजिटल क्रांतीच झाली आहे, ई-बुक्स पण आलेले आहेत. तर तुम्ही पुस्तक विक्रेते आहात तर तुम्हाला काय फरक जाणवतो का? थोडाफार जरा फरक जाणवलाय जरा डिजिटल युगामध्ये. कसं आहे, जे ऑनलाईन मध्ये जे मिळते ऑनलाईन कमी दरात मिळाले. आता आमच्याकडे जास्त कोण मागायला पण येत नाही, त्यामध्ये थोडाफार जरा फरक पडलेला आहे. मग आता तुमच्याकडे वाचक जे असतील किंवा जे खरेदी करायला येतात तर ते काय म्हणतात, काय म्हणणं आहे त्यांचं? ते आमचे सदाचे जुने घ्यायला बघतात, नवीन घ्यायला बघत नाहीत. त्यांना माहित झाले ना डिजिटल युगात म्हणजे कशी पुस्तकं असतात, काय असतात. ते शासनाची कशी असते कमी दरात आपल्याला मिळतात. आपण कमी दरात मिळतात ते माणसं आपल्या इकडे येतात, कमी दरात मिळतात पुस्तक म्हणून. तर काका, तुम्ही काय सांगाल एक वाचक म्हणून किंवा एक विक्रेते म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय बदललंय आपल्याकडे? ऑनलाईनचं सगळं हे आल्यामुळं त्यावर लय परिणाम झालेला आहे, भरपूर परिणाम झालेला आहे. त्यामुळे हे बुक स्टॉलवाले आहेत त्यांचं पण सुद्धा जरा त्यातल्या त्यात हे होते ते. तर आता आपण बघतोय की आपल्याकडे जे काही वाचक जे आहेत, वाचक वर्ग सुद्धा तितकाच मोठा आहे. म्हणजे वाचनाची गोडी आपल्याकडची कमी झालेली नाहीये. लोक वाचतात पण ई बुकच्या माध्यमातून ते पुस्तकांना भेटतात, तर कधी स्टॉलवरती जाऊन पुस्तकं खरेदी करतात. तर असेच माझ्यासोबत ना काही गर्ल्स पण आहेत, तर त्या पुस्तक स्टॉलवरती आलेल्या आहेत. तर त्यांच्याकडे आपण जाऊया थेट. पुस्तक तुझ्या हातामध्ये दिसतंय आणि बऱ्याच वर्षानंतर आपण पुस्तक हातात घेतलं असं मी खूप कमी लोकांना पाहिलंय, त्यातली तू एक आहेस. तर काय सांगशील? पुस्तक हातात घेतले म्हणजे पुस्तक हातात आहे त्यामुळे छान वाटते खरं तर. आणि पुस्तकं वाचायला पहिल्यापासूनच खूप आवड आहे. आणि आत्ताच्या डिजिटलच्या युगामध्ये तो पुस्तकांचा येणारा स्मेल, पुस्तकांची जी पानं पलटायची जी मज्जा आहे, किंवा आपण पुस्तक हातात घेतल्यानंतर ते हाताला मिळणारा जो आनंद आहे ना, तो आपण या डिजिटलच्या युगात आपण नाही घेऊ शकत. आणि मोबाईलवर बघून डोळे सुद्धा आपले खूप ताण येतो आपल्या डोळ्यांना आणि आपले डोळे खराब होण्याची शक्यता खूप असते. पण पुस्तकांचं तसं नाहीये. तुम्ही रात्रंदिवस पुस्तक वाचू शकता. आमच्या घरात तर इतकी पुस्तकं आहेत. आमच्या सगळ्या घरातल्यांना पुस्तकांचं खूप आवड आहे. आणि बरेच माझे मित्रमैत्रिणी सुद्धा असे आहेत की ज्यांना पुस्तकांची खूप आवड आहे. तुला एखादी पुस्तकाची आठवण आठवतीये, म्हणजे एखादा आवडता लेखक किंवा हे पुस्तक तू वाचलेस आणि तुला खूप छान वाटलंय, काहीतरी चांगला विचार तुला मिळालाय? राजा शिवछत्रपती. राजा शिवछत्रपती या पुस्तकातून घेण्यासारखं खूप काही आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं तर सगळ्यांना वाचायला उत्साह आणि कंटाळा येत नाही, सगळ्यात महत्वाचं म्हणजे. आणि त्यामुळे राजा शिवछत्रपती हे पुस्तक खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. आणि मी ते पुस्तक जवळजवळ खूप मोठं पुस्तक आहे ती, आणि ते मी जवळजवळ आठवड्याभरात वाचलं होतं.
तर आता इथे आणखीन काही मैत्रिणी आहेत, तर तुम्ही काय सांगाल? काय वाटतं तुला पुस्तक दिन आणि आपल्याकडे आलेले ई बुक्स, काय वाचतेस तू? तुला वाचायला आवडतं? हो, मला वाचायला खूप आवडतं. खरं तर आजच्या आधुनिक काळात मुलांनी वाचलं पाहिजे, कारण आपल्या डिजिटल युगात आपल्याला ई बुक वगैरे उपलब्ध झालेले आहेत. तर ई बुकपेक्षा आपण हातात पुस्तक घेऊन वाचलेले छान असते, कारण ती म्हटली तशी पुस्तकांचा सुगंध हा आपल्याला हातात घेतल्यानंतर समजतं. ई बुकवरून आपल्याला नाही भेटणार ते काय असेल ते सुख. त्यानंतर आपल्याला पुस्तकं वाचली पाहिजेत, कारण आपल्याला पुस्तकातून खूप सारं ज्ञान भेटतं. आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही सगळेजण पुस्तकं वाचा, कारण त्यातून आपल्याला खूप सारं ज्ञान भेटतं आणि ते आपण घेतलं पाहिजे, एवढंच. तर आता पुस्तक विक्रेते इथं आहेत आणखी एक जण. तर काका, तुम्ही काय सांगाल? तुम्ही पुस्तकांची विक्री भरपूर वर्षांपासून करताय. म्हणजे मला आठवतंय की मी पण शाळेत होते तेव्हा मी इथून पुस्तकं घेतलेली आहेत. बरेच 50 वर्षापासून व्यापार आहे आणि ते गोरगरीब विद्यार्थी भरपूर पुस्तकं घेऊन येतात. त्या जुन्या पुस्तकावर त्यांचे इंजिनियर डॉक्टर यांची लाईफ होते. आम्ही गोरगरिबांनी पुस्तकं अगदी म्हणजे कमी करून देतो, त्यामुळे ते आम्हाला गोरगरिबांचे कस्टमर जास्त आहे. त्यामुळे जे पुस्तकं भरपूर चांगले असतात, वाचनाजोगे असतात. बरेच गरीब विद्यार्थी UPSC MPSC डॉक्टर इंजिनियर झालेले आहेत. आमच्या ह्या जुन्या वयावर पुस्तकीन बरेच मोठ्या हुद्द्यावर विद्यार्थी आहेत. मी आज इकडे पुस्तक खरेदी करायला आलाय का? हो, पुस्तक खरेदी करण्यासाठी आलेलो आहे. मला म्हणजे ही लायब्ररी खूप जुनी आहे. तसं पाहिलं तर इथं बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या पण आहेत आणि वाचकांचं एक वेगळं प्रेम इथे या लायब्ररीवरती आहे. तसं बघायला तर यातून घेण्यासारखं भरपूर काही आहे. फक्त आता जसं कसं आहे, आता सुभाष शिरोळकरांची कादंबरी असेल किंवा युगंधर शिवाय सावंत सरांची हे बरेच कादंबरी वगैरे आहेत, अनुवादित आहेत लेख, हे भरपूर वाचण्यासारखं आहे. जसं आता चालूमधील पिढी बघायला आहे, युवा पिढी जी ई लायब्ररीकडे वळलेली आहे, त्यांचा ह्या साईडला कल जावा ह्या असं आपली ही आहे वाटतं. पुस्तकं ही माणसाची सर्वात चांगली मित्र असतात असं म्हटलं जातं. मात्र डिजिटल युगात वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे की काय अशी भीती व्यक्त केली जात होती. पण आजच्या तरुण पिढीचा पुस्तकांकडे असलेला ओढा पाहिल्यानंतर ही भीती फोल ठरतीये. केवळ छापील पुस्तकच नाही तर ई बुक्स आणि ऑडिओ बुक्सच्या माध्यमातूनही वाचक साहित्याशी जोडला जातोय. त्यामुळे तुम्हीही आजच्या या खास दिवशी एखादं नवीन पुस्तक वाचायला नक्की सुरुवात करा. तर आता आपण बघतोय की वाचनाची गोडी काही कमी झालेली नाही आहेत, पण पुस्तक वाचनाची माध्यमं आपल्याकडची थोडीफार बदललेली आहेत आणि त्यामुळं आयुष्यामध्ये आपल्या खरे मित्र आणि कमी पुस्तकं असली तरी एक वेळेला चालतील, पण ती दर्जेदार असणं हे जास्त गरजेचं आहे. कॅमेरामन अभिजित पाटील सोबत मी स्वरा, कोल्हापूर. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज सायंकाळी त्यांनी शेंडा पार्क इथं नव्याने बांधण्यात येणाऱ्या सर्किट बेंचच्या इमारतीच्या जागेची पाहणी केली. यावेळी चंद्रशेखर यांच्या हस्ते परिसरात वृक्षारोपण देखील करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर हे आज कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. आज सकाळी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच इथल्या नवीन डिव्हिजनल कक्षाचं उद्घाटन केलं. शेंडा पार्क इथं 23 एकर जागेत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचची इमारत उभारण्यात येणार आहे. आज सायंकाळी न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी शेंडा पार्कमधील या जागेची पाहणी केली. यावेळी मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांच्या हस्ते या परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं. यानंतर सर्किट बेंचची इमारत उभारण्यात येणाऱ्या जागेच्या नकाशाची पाहणी करून महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून त्यांनी माहिती देखील घेतली आणि सूचना केल्या. यावेळी कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायमूर्ती माधव जामदार, न्यायमूर्ती AL पानसरे, न्यायमूर्ती M चंदवाणी, न्यायमूर्ती प्रवीण पाटील, न्यायमूर्ती सचिन S देशमुख, न्यायमूर्ती रणजितसिंह भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारूड, अप्पर पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू यांच्यासह प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. पेठ वडगावात नगरसेवकांना माहिती न देता वारंवार रजेवर असणाऱ्या आणि बेजबाबदारपणे काम करणाऱ्या वाहन प्रमुखांविरोधात अखेर पालिका सभागृहात संतापाचा उद्रेक झाला. संबंधित अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करण्याचा ठराव पेठ वडगाव पालिका सभेत एकमुखाने मंजूर करण्यात आला. पेठ वडगाव नगरपालिकेची सभा नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष विद्याताई पोळ होत्या. यावेळी विषयपत्रिकेचं वाचन प्रज्ञा यादव यांनी केलं.
सभेला मुख्याधिकारी सुमित जाधव, उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. सभेत 9 विषयांसह अनेक मुद्द्यांवरती जोरदार चर्चा झाली. प्रश्नोत्तराच्या तासात सत्ताधारी आणि विरोधी नगरसेवकांनी अधिकाऱ्यांवरती अक्षरशः प्रश्नांचा भडीमार करत धारेवरती धरलं. नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी अधिकाऱ्यांना केबिनमध्ये बसून आदेश देऊ नका, प्रत्यक्ष फील्डवरती जा आणि काम करा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा स्पष्ट इशारा देण्यात आला. नगरसेवक गुरुप्रसाद यादव यांनी कचरा वाहतूक गाड्यांमध्ये CNG असूनही पेट्रोल डिझेल भरलं जात असल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित करत वाहन प्रमुखांवरती गंभीर आरोप केलाय. संबंधित वाहन प्रमुख माहिती देत नाहीत, वारंवार रजेवरती जातात आणि कामात निष्काळजीपणा करतात, असा ठपका ठेवत त्यांच्यावरती कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यावर सभागृहात आक्रमक भूमिका घेत चौकशी करून निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. शासकीय नियमानुसार 4 वर्षांनी घरभाड्यात 10% वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. अन्यथा शासनाकडून थेट कर आकारणी होण्याची शक्यता असल्यानं हा निर्णय सर्वानुमते मंजूर करण्यात आला. नगरसेवक अजय थोरात आणि संतोष चव्हाण यांनी नागोबावाडी क्रीडांगण सुशोभीकरणातील तांत्रिक चुका निदर्शनाला आणून दिल्या. यावर मुख्याधिकाऱ्यांनी तत्काळ चौकशीचं आश्वासन दिलं. तसंच सभेत कचऱ्याचं वर्गीकरण न करणाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करावी आणि बिल देऊ नये अशी मागणी करण्यात आली. पालिका मनुष्यबळ अपुरं असल्यानं बाजार वसुलीचे खाजगीकरण करण्यावरती चर्चा झाली. तसंच मनुष्यबळ पुरवठा निविदा रद्द करून नव्यानं काढण्याचा निर्णय घेण्यात आला. सभेत सुरेखा अनुसे यांनी प्रभागातील शौचालय आणि मंदिराच्या स्लॅबचे ढपले पडत असल्याचा मुद्दा मांडत ढपला पडला की पाडला असा आता उपरोधिक सवाल केलाय. यावरती सभागृहात एकच हशा पेखला. तसंच महत्त्वाच्या पदावरील महिला अधिकाऱ्यांनी केवळ कार्यालयात बसून काम न करता प्रत्यक्ष फील्डवरती लक्ष द्यावं, अशा स्पष्ट सूचना नगराध्यक्ष विद्याताई पोळ यांनी दिल्या. आरोग्य आणि पाणीपुरवठा विभागानं कामे तात्काळ मार्गी लावावीत, असा आदेश उपनगराध्यक्ष जवाहर सलगर यांनी दिलाय. सभेत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली. हरियाणातील रोड मराठा बांधव आणि कोल्हापूरकरांमधील बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी 7 मे रोजी कोल्हापुरात स्नेह मेळावा आणि सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर बहुजन समाजाच्या विविध संस्था आणि संघटनांच्या सहभागातून पानिपत परिसरात मराठा बांधवांचं जंगी स्वागत करण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला. मराठा सैन्यानं पानिपतच्या युद्धात प्राणपणानं लढा दिला. जरी या युद्धात पराभव झाला तरी मराठा सैन्याच्या जिद्दीची नोंद इतिहासात कायम आहे. त्या काळात काही मराठा सैनिक पानिपत परिसरातच विस्थापित झाले आणि त्यांच्या पुढील पिढ्यांनी तिथं स्थायिक होत आपला वारसा जपला. कोल्हापुरातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉक्टर वसंतराव मोरे यांनी या रोड मराठा समाजावरती सखोल संशोधन केलंय. त्यामुळं हरियाणा, पानिपत आणि कुरुक्षेत्र परिसरातील मराठा बांधवांचा इतिहास आणि योगदान देशासमोर आलंय. या पार्श्वभूमीवरती हरियाणातील रोड मराठा बांधव आणि कोल्हापूरकर यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासाठी 7 मे रोजी सायंकाळी 5 वाजता दसरा चौकातील राजश्री शाहू स्मारक भवनमध्ये विशेष स्नेह मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत यांच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यामध्ये रोड मराठा बांधवांचा जाहीर सत्कारही करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार शाहू महाराज छत्रपती असणार असून डॉक्टर वसंतराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. संवादातून बंधुभाव वृद्धिंगत करण्याचा या मेळाव्याचा मुख्य उद्देश आहे. मेळाव्याच्या पूर्वतयारीसाठी कोल्हापुरातील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात विविध मराठा बहुजन संघटनांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. मराठा महासंघ, राजमाता जिजाऊ ब्रिगेड, मावळा कोल्हापूर, मल्हार सेना, बहुजन हिंदू महासंघ, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड, छावा संघटना अशा अनेक संघटनांचा या बैठकीत सहभाग होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आलाय. या स्नेह मेळाव्याला कोल्हापूरकरांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन मराठी जागृती मंच पानिपतचे राष्ट्रीय समन्वयक मिलिंद पाटील यांनी केलंय. यावेळी मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, विनोद साळोखे, चंद्रकांत चव्हाण, रुपेश पाटील, अनिल घाटगे, उमेश पवार, शैलजा भोसले, सुनीता पाटील, सविता पाटील, अरुण सावंत, महेश जाधव यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
महागाईच्या वाढत्या झळा आणि रेशन व्यवस्थेतील समस्यांविरोधात रेशन बचाव समिती आक्रमक झाली असून येत्या 27 एप्रिलला धडक मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। या मोर्चात हजारो नागरिक सहभागी होणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष विजय देवणे आणि सचिव रवींद्र मोरे यांनी आज पत्रकार बैठकीत दिली आहे। केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांमुळे जीवनावश्यक वस्तूंच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढल्या असून याचा सर्वाधिक फटका मध्यम आणि गरीब कुटुंबांना बसतोय। गॅस सिलेंडर दरवाढ, रेशनवरती आवश्यक वस्तूंचा तुटवडा, रॉकेलचा अभाव आणि वाढती महागाई यामुळे नागरिकांमध्ये आता तीव्र असंतोष निर्माण झालाय। मिशन सुधार या अंतर्गत रेशन कार्ड शुद्धीकरणाच्या प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 34,000हून अधिक लाभार्थ्यांचं रेशन धान्य हे बंद होण्याची शक्यता असल्यानं परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे। त्यामुळे आता गॅस सिलेंडर 500 रुपयात उपलब्ध करून द्यावं, रेशनवरती 5 जीवनावश्यक वस्तू द्याव्यात, रॉकेल वितरण सुरू करावं आणि महागाई नियंत्रणात आणावी या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। सोमवारी 27 एप्रिलला सकाळी 10 वाजता मोर्चाला दसरा चौकातून सुरुवात होणार असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाणार आहे। या मोर्चात सुमारे 25,000 पेक्षा जास्त महिलांचा सहभाग असणार आहे। सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येनं मोर्चामध्ये सहभागी होऊन आपल्या हक्कासाठी आवाज उठवावा असं आवाहन रेशन बचाव समितीच्या वतीनं पत्रकार बैठकीमध्ये करण्यात आलंय। यावेळी रेशन बचाव समितीचे अध्यक्ष विजय देवणे, सचिव रवींद्र मोरे, आनंदा लादे, श्रीपतराव पाटील, बाबासो पाटील, राहुल शिराळे, साताप्पा शेनवी हे उपस्थित होते। मुरगुड जांभूळखोरा हळदवडे गावाच्या सीमेवरील डोंगर परिसरात असलेली शेकडो एकर सुपीक जमीन रस्त्यांअभावी गेल्या 15 ते 20 वर्षांपासून पडीक राहिली आहे। यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतंय। शेती योग्य असूनही केवळ दळणवळणाची सोय नसल्यानं या भागातील शेती पूर्णतः ठप्प झाली आहे। मुरगुड जांभूळखोरा हळदवडे गावाच्या सीमेवरील डोंगर परिसरात पूर्वी भात, नाचणी, भुईमूग यांसारखी पिकं घेतली जात होती। बैलगाड्यांच्या सहाय्यानं शेतीसाठी लागणारं साहित्य ने-आण करण्यासाठी शेतकरी मोठ्या कष्टाने शेती करत होते। मात्र आता कालांतरानं मजुरांची टंचाई आणि रस्त्याचा अभाव यामुळे शेती करणं कठीण झालंय। त्यामुळे या परिसरातील शेकडो एकर सुपीक जमीन रस्त्याअभावी गेल्या 10 ते 15 वर्षांपासून पडीक राहिली आहे। या भागात रस्ता झाल्यास इथल्या सुपीक जमिनीवरती मोठ्या प्रमाणात ऊस लागवड शक्य होऊन कारखान्यांना स्थानिक पातळीवरती ऊस उपलब्ध होऊ शकतो। या भागातील जमीन रसायनमुक्त असल्यानं सेंद्रिय शेतीलाही मोठी संधी उपलब्ध होऊ शकते। सध्या जिथपर्यंत रस्ता पोहोचलाय तिथपर्यंत चांगल्या पद्धतीची शेती झाली आहे। मात्र रस्ता नसेल त्या ठिकाणी जमीन पडीक राहिली आहे। रस्ता झाल्यास शेती पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकरी उत्सुक आहेत। विशेष म्हणजे रस्त्यासाठी आवश्यक ती जागा द्यायलाही शेतकऱ्यांनी तयारी दर्शवली आहे। मुरगुडमधील नगरसेवकांनीही या ठिकाणी रस्ता व्हावा यासाठी प्रशासनाकडे मागणी केली आहे। त्यामुळे शासनानं या मागणीचा विचार करून लवकरात लवकर रस्त्याचं काम हाती घ्यावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते आहे। आम्ही आता मुरगुडचं शेवटचं टोक म्हणजे जांभूळखोऱ्याचं पण शेवटचं टोक म्हणजे जांभूळखोरा म्हणून प्रसिद्ध जे आहे ते ॲक्च्युली ह्या भागाला म्हणतात। आता इथं बघायला गेलं तर ह्या साईडला पोतदारांची रानं जवळजवळ 30-40 एकर रान इकडं पोतदारांचं आहे। आता आम्ही जे उभा आहे ते मांगल्यांची इथं हे जवळ 25-30 एकर रान आहे। त्याच्या पलीकडे मसवेकर, जाधव असे जवळ 100 एकर रान आता हे पूर्णपणे रस्त्याअभावी राने पडून आहेत अक्षरशः। म्हणजे इथं अगोदर भात, भुईमूग, नाचणी, जोंधळा असं प्रत्येक प्रकारची पिकं व्हायची, जनावरं जगायची। पण आता रस्त्याअभावी इथं कोणी येत नाहीत। पूर्णपणे जवळ 100 एकर रान पडून आहे। याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। त्याच्यात रस्त्यासाठी शासनाकडे किंवा काय असेल तर ते पाठपुरावा करून ते आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत। दरम्यान ही जमीन दीर्घकाळ पडीक राहिल्यामुळे या भागामध्ये जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून ते आता नागरी वस्तीकडे वळत असल्याची चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे। स्थानिकांच्या मते या ठिकाणी पुन्हा एकदा शेती सुरू झाल्यास मानवी वस्ती वाढेल आणि त्यामुळे जंगली प्राण्यांचा वावर पुन्हा जंगलाकडे होण्यास मदत होईल। लोकप्रतिनिधींनी याकडे तातडीनं लक्ष देऊन लवकरात लवकर रस्त्याची पूर्तता करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होतीये।
जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील 100पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अवयव दानासाठी नोंदणी करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय. अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एखाद्या व्यक्तीला नवजीवन देण्याची संधी असते. अवयवदानामुळं अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात. तरीही समाजामध्ये अवयवदानाबाबत अनेक गैरसमज, भीती आणि अपुरी माहिती असल्याचं आढळून येतंय. या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये योग्य माहिती पोहोचावी, अवयवदानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि अधिकाधिक लोकांनी या चळवळीत सहभागी व्हावं या उद्देशानं अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोल्हापुरातील ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील 100पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अवयवदानासाठी नोंदणी करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. यावेळी बोलताना ॲस्टर आधार हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी अवयवदानाचे सामाजिक आणि मानवी मूल्य अधोरेखित करत लोकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आपण पहिलं पाऊल उचलल्याचं सांगितलं. हॉस्पिटलचे क्लिनिकल डायरेक्टर डॉक्टर अजय केणी यांनी अवयवदानासारख्या उपक्रमामुळं समाजात संवेदनशीलता वाढते आणि लोकांमध्ये परस्पर सहकार्याची भावना दृढ होत असल्याचं सांगितलं. या कार्यक्रमात कन्सल्टंट भूलतज्ञ डॉक्टर अमोल कोडोलीकर यांनी अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया, त्यामागील वैद्यकीय पैलू तसंच समाजासाठी असलेलं महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं. यावेळी आपण अवयवदान का करावे या विषयावर आधारित एक लघुपट देखील दाखवण्यात आला. अवयवदानासारख्या सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच अवयवदानासारख्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतल्यामुळं या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय. कार्यक्रमादरम्यान अवयवदाता म्हणून नोंदणी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट डॉक्टर युवराज सावंत, डॉक्टर अजित कुलकर्णी यांच्यासह हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शेतात उसाला पाणी देण्यासाठी गेलेल्या एका तरुण शेतकऱ्याचा तुटलेल्या विद्युत तारेला स्पर्श झाल्यामुळं जागीच मृत्यू झाल्याची घटना पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावात घडली आहे. साहेबराव वसंत यादव असं त्या शेतकऱ्याचं नाव आहे. महावितरणच्या गलथान कारभारामुळं त्याचा मृत्यू झाल्याचं बोललं जातंय. बच्चे सावर्डे आणि परिसरात गेल्या मंगळवारी रात्री सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी अनेक ठिकाणी झाडं उन्मळून पडली, तसंच अनेक विद्युत वाहिन्या तुटून पडल्या. बुधवारी महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी दिवसभर विद्युत पुरवठा खंडित करून तुटलेल्या वाहिन्या जोडण्याचं काम केलं. परंतु पन्हाळा तालुक्यातील बच्चे सावर्डे गावातील पडक नावाच्या शेतातील तुटलेली वाहिनी तशीच पडून राहिली होती. साहेबराव वसंत यादव हे आज सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमाराला त्या ठिकाणी उसाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतामध्ये तुटून पडलेली वाहिनी साहेबराव यादव यांना दिसली नाही. त्या विद्युत प्रवाहित वाहिनीचा स्पर्श होऊन विजेच्या धक्क्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान साहेबराव यादव बराच वेळ घरी परत न आल्यानं त्यांचे चुलते कृष्णात यादव हे शेतात गेले असता ही घटना त्यांच्या निदर्शनाला आली. त्यांनी तात्काळ घरच्यांना याची माहिती दिली. महावितरणच्या गलथान कारभारामुळं साहेबराव यादव यांचा मृत्यू झाल्यानं गावातून संताप व्यक्त होतोय. कोडोली पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. ज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकाचे कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना बुलढाण्याचे शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. आज सायंकाळी प्रशांत आंबी यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात राजारामपुरी पोलिसात तक्रार अर्ज दिलाय. ज्येष्ठ पुरोगामी नेते कॉम्रेड स्वर्गीय गोविंदराव पानसरे यांनी 1988 साली शिवाजी कोण होता हे पुस्तक लिहिलं होतं. या पुस्तकाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी आगळा राजा, रयतेची कणव असलेला राजा याबाबत लेखन करण्यात आलंय. या पुस्तकाच्या हजारो प्रतींची विक्री झाली आहे. दरम्यान या पुस्तकाची नवी आवृत्ती कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांनी प्रसिद्ध केली आहे.
या पुस्तकाच्या नावावरून शिंदे सेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत घरात घुसून जीवे मारण्याची धमकी दिली आहे। याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटतायत। कोल्हापुरात विविध पक्ष संघटनांनी एकत्र येत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं केली आहेत। दरम्यान या प्रकरणी प्रशांत आंबी यांनी आज संध्याकाळी राजारामपुरी पोलीस ठाण्यात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात लेखी तक्रार दिली आहे। गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवणमधील लिटल बाईट स्कूलकडे कोणतीही अधिकृत कागदपत्र न आढळल्यानं अनधिकृतरित्या ही शाळा सुरू असल्याचं गगनबावडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाला आढळून आलंय। शिक्षण विभागानं ही शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेत। याबाबत मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आली असून 7 दिवसांच्या आत याचा अहवाल गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गगनबावडा यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। गगनबावडा तालुक्यातील निवडे साळवण इथं लिटल बाईट स्कूल ही शाळा गेल्या 5 वर्षांपासून सुरू आहे। या शाळेत इयत्ता 1 ते 7वी पर्यंत शिक्षण दिलं जातं। या शाळेमुळे परिसरातील शाळेची पटसंख्या कमी दिसत आहे। निवडे साळवण इथं बहुतांश तालुक्यातील अधिकारी आणि शिक्षक राहतात। या सर्वांनी आपल्या मुलांना जिल्हा परिषद शाळेत न पाठवता या लिटल बाईट स्कूलमध्ये शिक्षणासाठी प्रवेश घेतलाय। दरम्यान निवडे साळवणमधील दीपक पाटील हे गेल्या 2 वर्षांपासून या शाळेबद्दल तक्रार देत आहेत। मात्र तालुक्यातील शिक्षण विभागाकडून याकडे दुर्लक्ष करण्यात आलंय। शेवटी दीपक पाटील यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेणकर यांच्याकडे तक्रार केल्यानंतर याची दखल घेण्यात आली आहे। शासनाच्या शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या निर्णयानुसार दिनांक 16 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पाहणी दरम्यान संबंधित शाळा शासनाची आवश्यक मान्यता न घेता सुरू असल्याचं स्पष्ट झालं। तसंच शाळेकडे अधिकृत U-डायस क्रमांक नसणं, विद्यार्थ्यांची नोंद आणि शैक्षणिक कागदपत्रे उपलब्ध नसणं अशा गंभीर त्रुटी निदर्शनाला आल्याचं दीपक पाटील यांनी सांगितलंय। माझ्या नावे शिक्षण विभागाकडे तक्रार केली असताना शाळेची त्यांनी चौकशी केली तर त्यांना कोणत्या प्रकारचा U-डायस ID नंबर किंवा कागदपत्रांची तिथं कुठलीही पूर्तता त्यांच्याकडून त्यांना झाली नाही। त्यामुळे त्यांनी संबंधित शाळेला शाळा बंद करण्यासंदर्भात नोटीस काढलेलं आहे किंवा आपलं म्हणणं मांडण्यासाठी 7 दिवसाचा वेळ दिला आहे। मलाही त्यांनी पत्र दिलेलं आहे की मी तुमच्या पत्राच्या अनुषंगाने शाळेची सध्याची चौकशी केलेली आहे। पण आता मी तक्रार केल्यानंतर ही चौकशी फारसं होत असेल तर 5 वर्ष कुणाच्या आशीर्वादाने शाळा चालू होती, शिक्षण विभागाच्या खाबोगिरीमुळे का आणि कुणाच्या आशीर्वादाने याचा शोध तुम्ही घ्यावा। लिटल बाईट स्कूलकडे अधिकृत कागदपत्र नसल्यानं गगनबावडा पंचायत समितीच्या शिक्षण विभागानं ही शाळा तात्काळ बंद करण्याचे आदेश दिलेत। याबाबत मुख्याध्यापकांना नोटीस बजावण्यात आली असून 7 दिवसांच्या आत याबाबतचा अहवाल गट शिक्षणाधिकारी पंचायत समिती गगनबावडा यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच शाळेतील विद्यार्थ्यांची संपूर्ण माहिती सादर करून त्यांना जवळील जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश देण्याची कार्यवाही करावी असंही आदेशात नमूद करण्यात आलंय। सूचना न पाळल्यास संबंधितांवरती फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येईल आणि प्रतिदिन 10,000 रुपयांपर्यंत दंड ठोठावला जाईल असा इशाराही शिक्षण विभागाकडून देण्यात आलाय। मात्र शाळेला सूचना देऊनही शाळा सुरू ठेवल्यानं विस्तार अधिकारी RR कुंभार, केंद्रप्रमुख सुहास पाटील यांच्यासह इतर शिक्षक यांनी शाळेला कुलूप घातलाय। याबाबत शाळा प्रशासनाशी आमचे प्रतिनिधी बाजीराव तळेकर यांनी संपर्क साधला असून 7 दिवसात शिक्षण विभागाकडे आम्ही आमचं म्हणणं देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। दरम्यान जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवण्यासाठी शासन शिक्षण विभागाबरोबरच ग्रामपंचायत स्तरावरती प्रयत्न होत आहेत, तर दुसरीकडे शासकीय अधिकारी, पंचायत समिती अधिकारी आणि शिक्षक यांचीच मुलं अनधिकृत शाळेत शिकत असल्याचं वास्तव आता समोर आल्यामुळं आश्चर्य व्यक्त होत आहे। डॉक्टर मधुकर बाचुळकर यांनी जंगल जपण्याचं केलेलं काम सर्वांसाठी पथदर्शी आहे असं प्रतिपादन राज्याचे माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि केंद्रीय एम्पॉवर्ड समितीचे सदस्य सुनील लिमये यांनी केलंय। ते डॉक्टर मधुकर एवलुजे लिखित निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते। जागतिक वसुंधरा दिनानिमित्त कोल्हापुरातील छत्रपती शहाजी विधी महाविद्यालयात डॉक्टर मधुकर एवलुजे लिखित निसर्गदूत प्राचार्य डॉक्टर मधुकर बाचुळकर या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलं। डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या जीवन प्रवासावरती हे आधारित पुस्तक आहे। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर जय सामंत होते,
तर राज्याचे माजी अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि केंद्रीय एम्पॉवर्ड समितीचे सदस्य सुनील लिमये यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सुनील लिमये यांनी डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या प्रयत्नामुळे आज पर्यावरणाबद्दल जनजागृती निर्माण झाल्याचं सांगितलं. सध्या अनेक जण पर्यावरण संवर्धनासाठी पुढे येत आहेत. या चळवळीला बळ मिळतंय. निसर्गासाठी काम करायचं असेल तर ध्येय वेडं व्हावं लागतं. या विचारांची प्रचिती आता राधानगरी परिसरातून जाताना दिसते. तिथली जैवविविधता जपण्यासाठी डॉक्टर बाचुळकर यांनी आयुष्यभर कार्य केलं. त्यांचं हे कार्य सर्वांसाठी पथदर्शी असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं. पुस्तकाचे लेखक डॉक्टर मधुकर एवलुजे यांनी पुस्तकाच्या निर्मितीबद्दलची माहिती दिली आहे. बाचुळकर यांनी निसर्ग वाचवण्यासाठी बहाल केलेलं आयुष्य यात प्रतिबिंबित करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ वनस्पती तज्ज्ञ डॉक्टर SR यादव, माजी पोलीस आयुक्त गुलाबराव पोळ, विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, डॉक्टर जय सामंत यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली. यावेळी काउन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटीचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम, मुख्य वनसंरक्षक श्रीलक्ष्मी यासोबतच साहित्यिक, हितचिंतक आणि नागरिक उपस्थित होते. श्री सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त श्री सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट आणि रजत महोत्सव कमिटीच्या वतीनं मंदिरात 5 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेला अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्त श्री सिमंदर स्वामी जैन श्वेतांबर मंदिर ट्रस्ट आणि रजत महोत्सव कमिटीच्या वतीनं मंदिरात 5 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये मेहंदी वितरण, सांजी, सिमंदर भगवान यांचं पूजन, नकोडा भैरुजी अखंड दीपक स्थापना आणि सिम्फोनी भक्ती असे विविध कार्यक्रम संपन्न झाले. मंदिराला 25 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल मानकऱ्यांच्या हस्ते मंदिरात ध्वजारोहण करण्यात आलं. विधिवत पद्धतीनं ध्वजपूजन करून भक्तिमय वातावरणात हा सोहळा पार पाडण्यात आला. 25 वर्षांपूर्वी परमपूज्य आचार्य श्रीमद विजय जयशेखर सुरीश्वरजी महाराज यांच्या निश्रेमध्ये मंदिरात देवाची प्राणप्रतिष्ठा झाली होती. आज पुन्हा 25 वर्षांनंतर त्यांचे शिष्य परमपूज्य आचार्य श्रीमद विजय अभयशेखर सुरीश्वरजी महाराज यांच्या निश्रेमध्ये मंदिरातील विविध कार्यक्रम संपन्न झाले. मंदिराला फुलांनी, ऊस आणि केळीच्या पानांनी आकर्षक अशी सजावट करण्यात आली होती. तसंच निमित्त ट्रस्टच्या वतीनं 21 एप्रिल रोजी आयोजित महाप्रसादाचा अनेकांनी लाभ घेतला. या कार्यक्रमाला कोल्हापूर महानगरपालिकेचे परिवहन विभाग, शिरोली ग्रामपंचायतीनं सहकार्य केल्याबद्दल ट्रस्टच्या वतीनं आभार व्यक्त करण्यात आलेत. या कार्यक्रमाला कोल्हापूर सकल जैन संघाचे सभासद, जैन बांधव, सर्व जैन मंदिराचे ट्रस्टी, श्री रजत महोत्सव कमिटीचे सर्व ट्रस्टी आणि कमिटी मेंबर उपस्थित होते. देशाला पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे आणि कोल्हापूरशी अतूट नातं असणारे खाशाबा जाधव यांना मरणोपरांत पद्म पुरस्कार मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्यात. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं या संदर्भातील एका याचिकेवर सुनावणी दरम्यान केंद्र सरकारला 4 मेपर्यंत याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश दिलेत. खाशाबा जाधव यांनी असंख्य संकटांवर मात करत छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांचं स्वप्न पूर्ण करून दाखवलं आणि देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचं भाग्य या कोल्हापूरच्या लाल मातीला मिळालं. 1952मध्ये हेल्सिंकी इथं झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी 52 किलो गटातील फ्रीस्टाईल कुस्तीत कांस्य पदक पटकावलं. त्यावेळी कोल्हापुरात आनंदोत्सव साजरा झाला होता. 7 समुद्रापार कुस्तीला दैदिप्यमान यश मिळवून देऊन छत्रपती शाहूंचं स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण केलं होतं. मात्र अशा या भूमिपुत्राला पद्म पुरस्कार मिळण्यासाठी आजही त्यांच्या कुटुंबियांना झगडावं लागतंय, ही शोकांतिका आहे. 2001 साली भारत सरकारकडून त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला, पण नागरी पुरस्कारापासून मात्र नेहमीच त्यांना वंचित ठेवण्यात आलं. आजवर ज्यांनी ऑलिम्पिक पदकं जिंकली आहेत त्यांना पद्म पुरस्कारानं गौरवण्यात आलंय. फक्त खाशाबा जाधवच याला अपवाद ठरलेत. मागील 25 वर्ष खाशाबा जाधव यांचे चिरंजीव रणजित जाधव हे सातत्यानं सरकार दरबारी यासाठी प्रयत्न करतायत. प्रत्येक वर्षी राज्य शासनाकडून प्रस्ताव केंद्र सरकारकडे जातो, मात्र पद्म पुरस्कार यादीत नाव येत नाही.
त्यामुळे रणजित जाधव यांनी अखेर न्यायालयीन लढा देण्याचं ठरवलं. याबाबत ज्येष्ठ विधिज्ञ संग्रामसिंह देसाई यांनी नोव्हेंबर 2025 मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली होती. यावर न्यायालयानं या महान खेळाडूचा योग्य नागरी सन्मान करण्याबाबत 4 मेपर्यंत घ्या असा निर्देश केंद्र सरकारला दिलाय. एक चांगला आदर्श म्हणून आपण कोणाकडे पाहिजे झालं जे आजकाल दुर्मिळ झालेलं आहे तर ते खाशाबा जाधव आहेत आणि अशा सज्जन चांगल्या गुणी खेळाडूचा सन्मान झाला तर मला निश्चित आशा आहे की जे विद्यमान स्थितीमध्ये चांगल्या ठिकाणी नाव कमावून राष्ट्रीय पातळीपर्यंत आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत खेळत आहेत त्यांना अधिक स्फूर्ती मिळेल आणि येणाऱ्या काळात नवीन उद्योन्मुख खेळाडू तयार होतील त्यांना सुद्धा एक आदर्श आणि एक हे मिळेल की बाबा सिस्टीममध्ये एखादी गोष्ट केली चांगल्या अर्थानं तर त्या माणसाला योग्य सन्मान आणि न्याय निश्चित मिळत असतो. काशावांच्या बाबतीत तो जिवंतपणी झाला असता तर त्याला अधिक सोनेरी लहर आली असती, परंतु काही गोष्टी नियतीच्या मनात उशिराने असतात असं म्हणूया आपण. पण 100व्या वर्षात त्यांच्या जन्मशताब्दीमध्ये जर त्यांना तो दिला गेला ही एक मोठी गोष्ट होईल असं मला वाटतं. आणि महाराष्ट्र शासनाने यापूर्वी त्यांचं 4-5 वेळा नाव शिफारस केलेलं होतं पण दुर्दैवानं केंद्र सरकारकडून ते पूर्णत्वास नेण्यात आलं नाही. मात्र या हायकोर्टच्या बेंचनं जो निर्देश दिला आहे त्याला अनुसरून मला आशा आहे की येणाऱ्या 4 मेपूर्वी भारत सरकार काहीतरी चांगला निर्णय घेईल आणि खाशाबांना मरणोत्तर पद्मविभूषण ही उपाधी लागेल. आपण सगळेजण या निर्णयाची वाट पाहतोय आणि तो निर्णय येण्याची अपेक्षा ठेवून अतिशय उत्सुक आहोत. मला आशा आहे की सकारात्मक निर्णय भारत सरकारकडून येईल. धन्यवाद. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926ला कराड तालुक्यातील गोळेश्वर या गावी झाला असला तरी त्यांचं कोल्हापूरशी एक वेगळ्या प्रकारचे ऋणानुबंध होते. 1952मध्ये ज्यावेळी ऑलिम्पिकसाठी हेलसिंकीला जाण्याची वेळ आली त्यावेळी पैशाअभावी आपल्याला जाता येणार नाही म्हणून ते निराश झाले होते. त्यावेळी ते कोल्हापुरातील राजाराम कॉलेजमध्ये शिकत होते. ही गोष्ट तत्कालीन प्राचार्य बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर यांना समजली आणि त्यांनी आपला विद्यार्थी ऑलिम्पिकसाठी जातोय या विचारानं रातोरात स्वतःचं घर बँकेकडे गहाण ठेवून त्यांना आर्थिक मदत केली. खाशाबा जाधव यांनी देशासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक मिळवून प्रत्येक भारतीयांच्या माना उंचावल्या. यानंतर कोल्हापूर आणि खाशाबा जाधवांचं नातं बहरत गेलं. त्यांनी कोल्हापुरात कित्येक कुस्त्यांचं आयोजन केलं, त्यात स्वतःही भाग घेतला. कित्येक कुस्त्या जिंकल्या आणि त्यातून जी रक्कम मिळाली ती प्राचार्य बॅरिस्टर खर्डेकर यांनी जे घर गहाण ठेवून मदत केली होती ते घर परत मिळवून देण्यासाठी ती रक्कम देऊ केली. खाशाबा जाधव ऑलिम्पिकनंतर 1955ला पोलीस दलात सब इन्स्पेक्टर म्हणून रुजू झाले आणि असिस्टंट पोलीस कमिशनर म्हणून निवृत्त झाले. मात्र निवृत्तीनंतर त्यांना हक्काच्या पेन्शनसाठी सुद्धा झगडावं लागलं होतं. आता तरी या ऑलिम्पिक वीराला भारत सरकारनं पद्म पुरस्कारानं सन्मानित करावं हीच सर्वांची इच्छा आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचा अधिकारी असल्याचं भासवून एका भामट्यानं राधानगरी तालुक्यातील धामोड, कसबा तारळे, पिरळ, राधानगरी, फेजिवडे परिसरातील हॉटेल व्यावसायिकांना हजारो रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. परवाने आणि कागदपत्रांच्या नावाखाली भीतीचं वातावरण निर्माण करून संबंधितांकडून ऑनलाईन पैसे उकळण्यात आलेत. पर्यटनदृष्ट्या विकसित होत असलेल्या राधानगरी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर हॉटेल व्यवसाय वाढलाय. याचाच फायदा घेत भामट्यानं आधी परिसरातील हॉटेलांची माहिती गोळा केली. हॉटेलसमोर जाऊन फोटो काढणं, मालकांचे मोबाईल क्रमांक मिळवणं अशा पद्धतीनं त्यानं जाळं विणलं. त्यानंतर त्यानं अन्न आणि औषध विभागाचा अधिकारी असल्याचं सांगत व्यावसायिकांना फोन करून परवाने आणि कागदपत्रांची मागणी केली. कायदेशीर कारवाईची भीती दाखवत त्यानं विविध कायद्यांचा धाक दाखवून संबंधितांकडून ऑनलाईन स्कॅनद्वारे 1500 ते 2000 रुपयांची रक्कम उकळली. व्यवसायात अडथळे येऊ नयेत या भीतीपोटी अनेकांनी पैसे पाठवले. आज आम्ही पिरळगाव येथे राधानगरी तालुका पर्यटनदृष्ट्या असल्यामुळं पर्यटकांची रहदारी वाढल्यामुळं इथं पर्यटकांची सोय व्हावी, चांगलं त्यांना जेवण हे मिळावं यासाठी आपल्या भागामध्ये व्यवसाय सुरू केलेले, हॉटेल व्यवसाय, नाश्ता सेंटर असे चालू केलेले. त्यामध्ये आमच्याकडं सर्वांच्याकडं अन्नपेशा फूडच्या आमच्याकडे लायसन्स असतानासुद्धा
एक भामटा असा आला की त्यांनी सांगितलं की आम्हाला मी प्रांत ऑफिसरकडनं आम्हाला तुमचे फोटो आले आहेत हॉटेलचं आणि यांची लायसन्स चेक करा, यांची तपासणी करा आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला ऑनलाईन पैसे पाठवा, तुम्हाला नवीन आम्ही लायसन रिन्यू करून देतो. तुमच्याकडे जे लायसन आहेत ही डुप्लिकेट आहेत आणि मी तुम्हाला आमच्या अन्नबेसच्या ऑफिसमधनं ओरिजिनल लायसन तयार करून देतो. दुसऱ्या लायसनचे आम्हाला फोटो पाठवून स्कॅनर एक लायसनचा पाठवून आमच्याकडनं त्यानं पैसे घेऊन हा भामटा जवळजवळ आपल्या राधानगरी तालुक्यामधून एका दिवशी सोमवारी 13 तारखेला लाखो रुपये इथं उकळून गेलेला आहे. तर त्यासाठी शासनाने याच्यावर काहीतरी तजवीज करावी आणि अशा लोकांच्यावर बंदिस्त करून कठोर कारवाई करावी. आपण जे प्रामाणिक आम्ही जे व्यवसाय करतो त्यांच्यावरती काय येऊ नये असं काहीतरी तिची तजवीज करावी. दरम्यान काही जागरूक व्यावसायिकांनी कोल्हापूरमधील अन्न आणि औषध प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधला असता संबंधित व्यक्तीचा विभागाशी कोणताही संबंध नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं. यानंतर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच व्यावसायिकांमधून संताप व्यक्त होतोय. या प्रकारामुळे राधानगरी तालुक्यातील हॉटेल व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून प्रशासनानं तात्काळ कारवाई करून भामट्याचा शोध घ्यावा आणि संबंधितावर कडक कारवाई करून अशा प्रकारांना आळा घालावा अशी मागणी होतीये. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस. कोल्हापूर जिल्ह्यातील शासकीय कामकाज ठप्प. ठेकेदारांच्या आंदोलनाकडे सुद्धा शासनाचं दुर्लक्ष. शिवाजी कोण होता या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून दिली जीवे मारण्याची धमकी. कोल्हापुरात आमदार गायकवाडांच्या पुतळ्याला जोडे मारत आमदारकी रद्द करण्याची मागणी. इचलकरंजी शहरात आमदार राहुल आवाडे यांनी स्वखर्चातून खोदलेल्या बोरवेलवर महापालिकेच्या खर्चातून पंप बसवण्याच्या कामात भ्रष्टाचार. शिवशाहू आघाडीच्या नगरसेवकांचा आरोप. काँग्रेस पक्ष नेहमीच ओबीसींसोबत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष यशपाल भिंगे यांचं कोल्हापुरात प्रतिपादन. आणि माध्यमं बदलली तरी तरुणाईचा वाचनाकडील कल कायम. जागतिक पुस्तक दिनानिमित्त एस न्यूज विशेष. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.